दरम्यान मुलीला न्याय मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीनं आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये अशी भूमिका मृत चिमुकलीच्या वडिलांनी घेतली आहे। राजकीय पुढारी येतात, फोटो काढतात आणि स्वतःचं राजकारण करतात असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे। स्वतःचं राजकारण साध्य करतात, फोटो काढतात, मात्र तिला न्याय मिळेपर्यंत कुणीही आमच्या घरी येऊ नये अशी भूमिका पीडित मुलीच्या वडिलांनी घेतली आहे। आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये एवढी माझी नम्र विनंती आहे। जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू। जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये। तर या संदर्भात खासदार मेधा कुलकर्णी यांनीही प्रतिक्रिया दिली, पाहूयात। मी समजू शकतो आणि बरोबर आहे, त्यांची अपेक्षा बऱ्याच वेळेला असं होतं की राजकारणी लोक येतात, फोटो वगैरे काढले जातात। हे इतकं दुर्दैवी घटना आहे की या ठिकाणी प्रसिद्धी, फोटो या गोष्टी जरुरीच्या नाही आहेत। या ठिकाणी न्यायासाठी जे जे करता येईल त्याचा तपशील बघणं आणि संपूर्ण यंत्रणा कामाला लावणं हे गरजेचं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पीडित तिच्या वडिलांची नक्कीच ही भूमिका जी आहे, ही उद्विग्नता जी आहे ती खरी आहे।